इयत्ता 9वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या विभागातील पाठ हास्य चित्रातली मुलं यावर आधारित चर्चा करणार आहोत. लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. तत्पूर्वी लेखकांचा परिचय. कथा लेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक, अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनाबरोबरच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रूप, रूप, विश्वनाथ हे कथासंग्रह. रेषा लेखक वसंत सरवटे. हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही पुस्तके प्रसिद्ध. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंग्यचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. आता या पाठाच्या माध्यमातून मधुकर धर्मापुरीकर या लेखकाने आपल्याला नेमकं काय सांगितलं आहे, तर हास्यचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र काय, ती कशी वाचता आली पाहिजेत, त्यातून कसे विनोद निर्माण होतात, आपण ती समजून कशी घ्यायची, याविषयीची चर्चा, याविषयीची माहिती त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्याला इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्रांच्या पहिल्या भागात कोणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं. ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. आता या अनुच्छेदमध्ये लेखक आपल्याला सांगत आहेत की कार्टून आपण जी नेहमीच पाहतो तिला जर कोणी हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हटलं, हास्यचित्र म्हणजे ज्यातून हास्य निर्माण होतं, आपल्याला हसू येतं. आणि व्यंगचित्र म्हणजे काय, तर कोणावर तरी केलेली एखादी टीका असते, व्यंग केलेलं असतं, कार्टून त्याच्यावर बनवलेलं असतं, तर त्याला व्यंगचित्र असे म्हणत असतात. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा आपल्याला हसू येतं, एक मनोरंजन आपलं होत असतं, बरोबर की नाही. कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं, बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास कशी करता येईल. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्रांचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगून जात असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काहीतरी गमतीदार विचार मांडला हे आपल्याला लक्षात येतं. आता इथे लेखकांनी आपल्याला सांगितलं आहे की हास्यचित्र म्हणजे काय, तर एखादं काढलेलं कार्टून, कोणीतरी वेडवाकडं काढलेलं चित्र असं त्याला आपण म्हणू का, तर नाही, तर काही सरळ रेषांचा सुद्धा वापर करून काढलेलं एखादं कार्टून असतं ज्याला पाहता क्षणी आपल्याला हसू येतं. असं कार्टून म्हणजे काय, तर हास्यचित्र. त्याचा पुढचा टप्पा काय, तर व्यंगचित्र. व्यंगचित्रालाही पाहिल्यावर आपल्याला लगेच हसू येतं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर व्यंगचित्र जे असतं त्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला असतो. जर आपण थोड्या वेळ उभं राहून किंवा निरीक्षण करून ते पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की या
चित्राच्या माध्यमातून काहीतरी गमतीदार विचार किंवा काहीतरी एखादा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा काय झाला आहे, प्रयत्न झाला आहे. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोड्याच लहान मुलांसारखं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढण्याचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही हेही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. लहान मुलांसाठी विनोद करणं ही एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण. आता इथे लेखक आपल्याला सांगतायत की लहान मुलांचं चित्र जेव्हा आपण काढत असतो ती सगळ्यात अवघड बाब असते. आता ते चित्र लहान काढलं म्हणजे लहान मुलाचं झालं का? म्हणजे छोटा चित्र अगर निकाला तो वो छोटे बच्चे का, बड़ा चित्र निकाला तो बड़े बच्चों का, ऐसे नहीं होता है. जब हम खुद चित्र निकालने जाते हैं, जब अपन स्वतः चित्र कर दो, उस वक्त हमें समझ में आता है कि नहीं, हमने शायद बड़े छोटे इन किसी को भी बहुत ज़्यादा नज़दीक से नहीं देखा, हमने इनका ऑब्जर्वेशन नहीं किया, ये बात हमारे ध्यान में आती है. दाढ़ी मिशा नसल्या की मतलब दाढ़ी मूछ नहीं हो तो वो छोटा बच्चा, दाढ़ी मूछ हो तो बड़ा इंसान, ऐसे तो नहीं होता है. म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की एखादा विनोद म्हणजे कॉमेडी करणं सोपं आहे, एखादा जोक करणं सोपं आहे, पण त्यापेक्षाही खूप कठीण आहे एखाद्या लहान मुलाचं व्यंगचित्र काढणं. पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं फार कठीण आहे. म्हणजे आपण चित्र तर काढलं पण ते लहान छोटं मूल इनोसंट, त्याच्यातून ती भावनिकता, लहान मुलाची जी एक एक्सप्रेशन्स असतात ते येणं फार गरजेचं असतं. किंवा मग असं असतं का छोटी मुलं हाफ पॅन्ट घालतात, छोटा शर्ट घालतात, टी शर्ट घालतात, ते काढलं तर लहान मुलगा होईल का? एखादा उंच माणूस काढला तर तो मुलगा त्याचा वाटेल का? म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा इथे काय करावा लागतो, खूप आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून म्हटलं आहे जोक करणं सोपं आहे पण व्यंगचित्र काढणं तितकं सोपं नाही. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं हे पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ते शी द फडणीस या ज्येष्ठ चित्रकारांच्या चित्रांची. शाळेतल्या 4वी-5वीतल्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता. आता यांनी सांगितलंय की लहान मुलांची चित्र काढत असताना आपल्याला व्यंगचित्रात हास्यचित्र लहान मुलं कशी काढतात हे लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यापूर्वी पण आपण काही व्यंगचित्रकार जे आहेत त्यांचं नाव पाहूया. तर शी द फडणवीस यांनी काय केले, तर पूर्वीची जी गणिताची पुस्तकं होती म्हणजे मैथ्स की जो बुक्स थे उसमें उन्होंने छोटे छोटे ऐसे व्यंगचित्र तैयार किए थे जिसके वजह से बच्चों के मन में जो मैथ्स के लिए डर था बाऊ कमी झाला, म्हणजे त्याच्याविषयीची भीती कमी झाली. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात. आपण आपला समज, मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजते तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने. आता इथे आपल्याला जे चित्र दिसत आहे त्या चित्रात आपण बघत होतो की डार्क मोठ्या अशा रेषांचा वापर करून हे चित्र काढलं आहे. मोठी चित्र ही मोठ्या माणसाची चित्र काढतानाच वापरतात का मोठ्या रेषा? नाही. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांनी रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक असते अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. आता त्यांनी काय केलं आहे तर कोणाविषयी सांगितलं आहे आपल्याला? श्याम जोशी. त्यांच्या चित्रातली रेषा कशी आहे तर अगदी नाजूक आहे. त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का?
शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्रांची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. म्हणजेच काय, एखादं सिंपल चित्र जेव्हा काढायचं असेल तर ते जास्त आपल्याला सोपं वाटतं, पण त्याचऐवजी जर एखादं व्यंगचित्र काढायचं असेल त्यावेळेस जास्त विचार करावा लागतो, कारण की त्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. तो रांगणारा मुलगा खरंच आता रांगतोय असं वाटतंय आपल्याला. देवासमोर फूल, पण ते कोणतं फूल आहे हे तुमच्या लक्षात येईल. ते रॅकेटचं जे फूल आहे बॅडमिंटनचं ते फूल तो देतोय. बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा, म्हणजे तो गणपती बाप्पाला म्हणतोय की एक पण फूल नव्हतं, म्हणून मी हे फूल तुझ्यासाठी आणलं आहे. आणि बाप्पाचे एक्सप्रेशन्स पण बघा तुम्ही, या चित्रामध्ये गणपती बाप्पाचे एक्सप्रेशन्स पण तुम्हाला कळतील की ते रॅकेटचं फूल बघून बाप्पाला सुद्धा नवल वाटले, आश्चर्य वाटले असं आपल्याला कळत आहे. आणि ते रांगणारे जे बाळ आहे छोटं, जो क्रॉलिंग कर रहा है, उसके ऊपर क्या लिखा है देखो, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे लहान बाळांनी कपडे घातले नाही आहेत म्हणून ते असं म्हटलं आहे. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशांचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. हा मुलगा जो आहे तो काय करतो आहे, तो पिगी बँक फोडतो आहे आणि त्याच्या चित्रामध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, आपल्याला लगेच कळत आहे की तो काहीतरी एक असं वेगळं काम करतो आहे आणि तो स्वतः काहीतरी पराक्रम करतो आहे असं तिकडे दाखवलं आहे. आणि त्या चित्रातून आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हा काहीतरी वेगळं काम करीत आहे. तसंच दुसरं चित्र आपण इथे पाहतो आहे, तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? चित्रात पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुल उगाचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते की सेफ्टी पिन, आणि विचार येतो अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलाच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्यांचे हातपाय कसे काढले आहेत ते पहा. आता या चित्राच्या माध्यमातून आपल्याला काय कळतंय की तो लहान मुलगा भोकाडपासून रडतोय, म्हणजे खूप मोठ्याने रडतोय. आता तो मोठ्याने रडत असताना इथे काय लक्षात येत आहे की आधी आपण असा विचार करू त्याच्याकडे बघून, लहान मुलं तर काय नेहमीच रडत असतात, त्यांना काही कारण लागत नाही. पण त्याच वेळेला लक्ष जातं ते सेफ्टी पिनकडे, त्याच्या त्या नॅपीला जी सेफ्टी पिन लावली आहे त्याच्याकडे. आणि कदाचित आपल्या पटकन लक्षात येतं की अरे याला ती नॅपीला लावलेली पिन तर टोचत नसेल ना, म्हणून तो रडत नसेल ना, हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे त्याचे हात आणि पाय हे किती स्ट्रेट काढलेले आहेत, ज्यावरून आपल्याला कळतंय त्याच्या डोक्यावर उभे राहिलेले ते केस, त्याचे तोंड उघडण्याची ती पद्धत, ह्याच्या सगळ्याच त्याच्या शरीराच्या या आपण म्हणू रचनेवरून लक्षात येत आहे की त्याला खरंच खूप काहीतरी मोठा त्रास होतोय आणि त्यामुळेच तो इतक्या मोठ्याने काय करत आहे, रडत आहे. मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्यांचे केस कापले जायचे. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे? काय समजतं आपल्याला की लहान मुलगा
आणि मोठा मुलगा, मोठा माणूस यांच्यातला फरक जर आपल्याला समजायचा असेल तर अशा प्रकारची चित्र पाहावी ज्यामध्ये लहान मूल आणि मोठा माणूस एकत्र असतील. आता या चित्रामध्ये आपण काय पाहिलं तर एक गावाखेड्यातील माणूस आहे जो लहान मुलाचे केस कापतो आहे. त्याच्या आजूबाजूला कशी ठेवलेली जी वस्तू आहे, सामान आहे, त्यावरून कळतंय की हा न्हावी आहे. तो त्या मुलाचे केस किती उत्साहाने कापतोय, त्याच्यातला तो उत्साह, तो बसलाय कशा पद्धतीने, मुलाचा चेहरा बघा, तो वैतागला आहे, तो कंटाळला आहे. या सगळ्याच गोष्टीवरून आपल्या लक्षात येत आहे की हे व्यंगचित्र किती सुंदर पद्धतीने काढले आहे, जे काढणं अजिबात सोपं नाही. लहान मूल कसं दाखवायचं, मोठा माणूस कसा दाखवायचा, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असले पाहिजेत, त्या लहान मुलाचा बसण्याची ती पद्धत, त्या मोठ्या माणसाची ती बसण्याची पद्धत, त्या बसण्याच्या पद्धतीवरूनच त्याच्यातल्या अंगात त्याच्या किती उत्साह आहे ते आपल्याला कळून येतंय. ज्या पद्धतीने त्याने त्याचं डोकं धरलं आहे, म्हणजे केस कापण्यासाठी कैची चालवत आहे तो, त्याच्या कानावर ठेवलेली ती फणी, या सगळ्याच गोष्टीतून आपल्याला कळत आहे की हे व्यंगचित्रामधून एक हास्यही निर्माण होत आहे आणि आपल्याला कळतंय तो मुलगा किती कंटाळला आहे, त्याला वैताग आलेला आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतंय. तेच ही चिंटूची मालिका पहा. आता आपल्याला पुढे एक छोटीशी चित्र बघायची आहे, त्याच्यामध्ये त्याला म्हटलंय चिंटूची मालिका. इथे हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? आता आपल्याला ते व्यंगचित्र पाहायचं आहे की चिंटू आणि चिंटूचे बाबा यांचं जे एक चित्र काढून आपल्या समोर ठेवलं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की पहिल्या चित्रात आपल्याला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ कळत नाही, पण तिसऱ्यामध्ये आपल्याला ते स्पष्ट होतं की नेमकं त्याने तो प्रश्न का विचारला. तर आपण पाहूया ते चित्र, बघूया आपण या चित्रामध्ये. पप्पा, नदीचं पाणी कुठे जातं हो? ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. का रे? तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली आहे म्हणून विचारतोय. म्हणजे त्या मुलाने काय केली, ती किल्ली नदीमध्ये टाकली, त्यामुळे तो हा प्रश्न करत आहे. पुढे आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते की हे दोन वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले हे चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे वायलिन वाजवत आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म कसा होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. आता या चित्रामधून आपल्याला काय कळत आहे की एक लहान मुलगा आहे ज्याच्याकडे मोठं वायलिन आहे, एक मोठा मुलगा आहे ज्याच्याकडे छोटंसं वायलिन आहे. पण याच्याच माध्यमातून काय सांगितलं जातं की एखादे जर छंद, म्हणजे एखादी जर हॉबी आपल्याला असेल, ती हॉबी कशी असते, लहानपणी खूप मोठी असते, त्यावर आपण खूप मजेशीर कामं करीत असतो, ती हॉबी जपत असतो. पण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे त्या हॉबीतले आपण सूक्ष्म भाग, म्हणजे ती हॉबी जास्त जपायला सुरुवात करतो असं, आणि अगदी खोल सूक्ष्म असा होत जातो त्याचा अर्थ आपल्याला, किंवा जपलेला तो छंद, असं या चित्रातून सांगण्यात. आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउट गाईडचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार आहेत. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे अन ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झाला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र आहे. आता या हास्यचित्रातून आपल्याला काय कळलं की हा मुलगा कसा आहे, स्काउट गाईडचा आहे, कारण त्याच्या शूजवरून, त्याच्या बुटांवरून कळत आहे. त्याच्या डोक्यावरची टोपी, त्याच्या हातात असलेली ती काठी, आणि त्याच्या बुटाच्या त्या मध्यभागी काहीतरी असं घुसून बसलं आहे आणि ते काढण्याचा तो काय करीत आहे, प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर त्याचा चेहरा बघा, त्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला लागतं तो त्यामध्ये अगदी गुंतून गेला आहे, इन्व्हॉल्व झाला आहे, आणि तो कसं मी हे काढू असा थोडासा चिंतित स्वरात तो दिसत आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की
लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजेच हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआपच नखं लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. आता इथे लेखक आपल्याला सांगतायत की हे सगळं जेव्हा आपण सगळी व्यंगचित्र पाहिली, हास्यचित्र पाहिली, त्याच्यातून आपल्या लक्षात आलंच असेल की चित्र काढत असताना जर बोटं लहान असतील तर नखं आपसुकच लहान होतात. त्यासाठी वेगळा असा आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही. म्हणजेच काय, तर प्रत्येक अवयव शरीराचा हा लहान किंवा मोठा काढला पाहिजे, जेणेकरून आपण व्यवस्थित त्या गोष्टींवर लक्ष देऊ शकू. त्याचप्रमाणे नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेत असतात. लहान मुलांच्या भुवया कशा असतात हे आपल्याला पटकन लक्षात येतं ज्यावेळेस आपण त्या काढतो. आता हे सगळं सांगायची गरज नाही, कारण की इथे हास्यचित्र आणि व्यंगचित्र ही नेमकी कशी काढायची असतात, त्या काढणं म्हणजे किती कठीण आहे. हास्यचित्र म्हणजे एखादं चित्र पाहिल्या आपल्याला पटकन हसू येतं, ज्याला आपण कार्टूनही म्हणतो आपल्या एका सामान्य लँग्वेजमध्ये, आणि जे पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. त्याचबरोबर व्यंगचित्र काय, तर व्यंगचित्र काढल्यावर जे व्यंगचित्र पाहतो आपण ते पाहिल्यावर पण हसू येतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यंगचित्र हे जर तुम्ही निरखून पाहिलं तर त्यातून काहीतरी एक संदेश मिळत असतो किंवा त्यातून एक काहीतरी विचार घडवलेला असतो. हे इथे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला लेखक करत आहेत आणि त्यावरूनच कळतं. आणि जेव्हा लहान चित्र काढायचं असेल तर त्याच्यावरचे हावभाव, मोठ्या चित्रावरचे हावभाव हे आपल्या लक्षात येतात. थँक्यू सो मच. धन्यवाद.